गुरुवारची व्रतकथा. एकेकाळी एका गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. घरात सतत दारिद्र्य, कर्ज आणि दुःख होते. कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नव्हता. ब्राह्मण पत्नी रोज देवाची प्रार्थना करत असे. एके दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी ती नदीकाठी पाणी भरायला गेली. तिथे तिला पिवळ्या पितांबरात तेजस्वी रूपात भगवान विष्णू भेटले. ते म्हणाले, माते, तुझ्या घरातील सर्व दुःख लवकरच दूर होईल. तू मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कर, स्वच्छता ठेव, पिवळा रंग धारण कर, हळद कुंकू लाव आणि माझी पूजा कर. ब्राह्मणाने घरी जाऊन सर्व सांगितले आणि दुसऱ्याच गुरुवारी दोघांनी पवित्र मनाने हे व्रत सुरू केले. त्यांनी पिवळी फुले, पिवळ्या मिठाईचा नैवेद्य ठेवला, पूर्ण भक्तीने कथा ऐकली. त्या दिवसापासून त्यांच्या घरी हळूहळू बदल घडू लागले. काम मिळू लागले, पैसे टिकू लागले, घरात सुखसमृद्धी वाढू लागली. काही दिवसात त्यांचे कर्ज फेडले गेले. घरात आनंदच आनंद भरू लागला. ही गोष्ट पाहून इतर गावकरीही गुरुवारचे व्रत करू लागले. सर्वांच्या घरी श्री विष्णूची कृपा होऊ लागली.